नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 391 ते 400 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 391. कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली साधी वस्तूही मला कापूर, चंदन आणि अगरूच्या सुगंधाच्या विशाल पर्वतासारखी वाटते. इतकेच नव्हे तर जणू सूर्यालाच दिवा बनवून माझी आरती केली आहे असे मला वाटते. येथे माऊली भक्तीचे वैभव दाखवण्यासाठी अतिशयोक्तीचा सुंदर अलंकार वापरतात. भगवान वस्तूच्या प्रमाणाकडे पाहत नाहीत, ते भक्ताच्या प्रेमाकडे पाहतात. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादे लहान मूल आपल्या आईसाठी रानातून तोडलेले साधे फूल आणते. त्या फुलाची किंमत नसते, पण आईसाठी ते जगातील सर्वात मौल्यवान भेट वस्तू असते, कारण त्यात मुलाचे प्रेम असते. प्रेमाने केलेले लहानसे अर्पणही परमेश्वराला अनंत वैभवापेक्षा अधिक प्रिय असते. ओवी क्रमांक 392. गरुडासारखी वाहने, मज सूर तरुंची उद्याने, कामधेनूंची गोधने अर्पिली तेने. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली साधी वस्तू ही मला गरुडासारखी दिव्य वाहने, कल्पवृक्षांची बाग आणि कामधेनूंचे विशाल कळप अर्पण केल्यासारखे वाटते. भक्ताच्या प्रेमामुळे साध्या वस्तूचे मूल्य अमर्याद वाढते. परमेश्वरासाठी भक्ती हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून श्रीमंतीपेक्षा प्रेमाने केलेली सेवा श्रेष्ठ आहे. उदाहरण जर म्हटलं तर एखादा गरीब विद्यार्थी आपल्या शिक्षकांना स्वतःच्या हाताने बनवलेले शुभेच्छा पत्र देतो. त्याची आर्थिक किंमत नसली तरी शिक्षक ते आयुष्यभर जपून ठेवतात, कारण त्यात विद्यार्थ्याचे प्रेम आणि कृतज्ञता असते. परमेश्वराला महागड्या भेटींची आवश्यकता नाही, तर शुद्ध भक्ती आणि प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे अर्पण आहे. ओवी क्रमांक 393. मज अमृताहुनी सुरसे, बोनी उगरिली बहुअसे, ऐसा भक्ताचे नि उदकलेशे परितोषे गा. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अमृतासारखे स्वादिष्ट भोजनही मला तेवढा आनंद देत नाही जितका भक्ताने प्रेमाने अर्पण केलेल्या पाण्याच्या एका थेंबाने मिळतो, कारण त्या पाण्यात भक्ताचे प्रेम, श्रद्धा आणि समर्पण मिसळलेले असते. देवाला अर्पणाच्या प्रमाणापेक्षा त्यामागील भावना ही फार महत्वाची असते. शुद्ध प्रेमामुळे साधे पाणीही अमृतापेक्षा श्रेष्ठ बनते. उदाहरण जर म्हटलं तर आजारी असताना आईने प्रेमाने दिलेला साधा पाण्याचा ग्लास अनेक महागड्या पेयांपेक्षा अधिक समाधान देतो. प्रेमाने दिलेली छोटी गोष्ट ही परमेश्वरासाठी अमृता समान असते. ओवी क्रमांक 394. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिले आपुलिया दिठी, मी सुदामयाच्या सोडी गाठी पोह्या लागी. याचा अर्थ भगवान अर्जुनाला सुदाम्याचा प्रसंग आठवण करून देतात. सुदाम्याने अत्यंत गरीब असूनही प्रेमाने आणलेले पोहे श्रीकृष्णांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले. त्या पोह्यांची किंमत नव्हती, पण सुदाम्याच्या प्रेमाची
किंमत अनंत होती. भगवान भक्ताच्या हृदयातील भावना पाहतात. जीवनातील उदाहरण जर म्हटले तर लहान मुलाने स्वतःच्या खाऊतून वाचवलेले एक चॉकलेट आई वडिलांना दिले तर त्याचे प्रेम लाखो रुपयांच्या भेटीपेक्षा मोठे वाटते. परमेश्वराला श्रीमंती नको, प्रेमाने दिलेले अर्पणच सर्वात प्रिय आहे. ओवी क्रमांक 395. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. याचा अर्थ भगवान स्पष्ट सांगतात की मला फक्त भक्ती माहीत आहे. श्रीमंत गरीब, लहान मोठा असा कोणताही भेद मी करत नाही. जिथे शुद्ध प्रेम आणि अनन्य भक्ती असते तिथे मी स्वतः येतो. देवाला जाती, पद किंवा संपत्तीची पर्वा नसते. त्याला केवळ निर्मळ हृदय हवे असते. उदाहरण जर म्हटलं तर सच्चा मित्र श्रीमंत किंवा गरीब पाहून मैत्री करत नाही. तो प्रेम आणि विश्वास पाहतो. देवासाठी सर्वजण समान आहेत. भक्तीच खरी पात्रता आहे. ओवी क्रमांक 396. ये रपत्र पुष्पक फळ, हे भजावया मीस केवळ, वाचून आमुचा लाग निष्फळ, भक्ती तत्व. याचा अर्थ भगवान सांगतात की पान, फूल, फळ किंवा पाणी ही केवळ भक्ती व्यक्त करण्याची साधने आहेत. खरी गोष्ट म्हणजे भक्ती आणि समर्पण. बाह्य वस्तूशिवायही जर शुद्ध प्रेम असेल तर देव प्रसन्न होतो. म्हणून भक्ती हेच परमेश्वर प्राप्तीचे मुख्य साधन आहे. उदाहरण जर म्हटलं तर वाढदिवसाला भेट वस्तू मिळाली नाही तरी मनापासून दिलेल्या शुभेच्छा अनेकदा अधिक आनंद देतात. वस्तूपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ओवी क्रमांक 397. मनोनी अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी, न विसंबे माते. याचा अर्थ भगवान अर्जुनाला सांगतात की आपली बुद्धी योग्य मार्गावर स्थिर कर आणि मन रूपी मंदिरात नेहमी माझे स्मरण ठेव. देवाचे स्मरण केवळ मंदिरातच नव्हे तर प्रत्येक क्षणी असावे. सततचे स्मरण मनाला शांत आणि स्थिर बनवते. हीच खरी साधना आहे. उदाहरण जर म्हटलं तर मोबाईल मध्ये महत्वाचा अलार्म सतत लक्षात असतो. तसेच मनात देवाचे स्मरण कायम ठेवावे. अखंड ईश्वर स्मरण हेच सर्वोत्तम ध्यान आहे. ओवी क्रमांक 398. जे जे काही व्यापार करीशी, का भोग इन भोगीसी, अथवा यज्ञ यजीशी, नाना विधी. याचा अर्थ भगवान सांगतात की तू जे काही काम करशील, जे अन्न खाशील, जे दान देशील किंवा कोणतेही धार्मिक कर्म करशील ते सर्व मला अर्पण कर. प्रत्येक कर्म ईश्वर अर्पण केल्याने त्यात अहंकार राहत नाही. त्यामुळे कर्म बंधनही नष्ट होते. संपूर्ण जीवनच भक्तिमय बनते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एक डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सेवा ही देवसेवा आहे या भावनेने करतो. त्यामुळे त्याचे काम केवळ व्यवसाय न राहता साधना बनते. प्रत्येक कर्म ईश्वर अर्पण केले तर संपूर्ण जीवनच पूजा बनते. ओवी क्रमांक 399. ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देशी जीवने, तपादी न साधने, व्रते करीशी. याचा अर्थ
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू योग्य व्यक्तीला दान दे, योग्य व्यक्तीला त्याच्या सेवेचा मोबदला दे, तप कर किंवा विविध व्रते पाळ, ही सर्व चांगली कर्मे आहेत. पण ही कर्मे केवळ लौकिक कीर्ती किंवा फळ मिळवण्यासाठी करू नयेत. प्रत्येक कर्मामागे ईश्वर सेवेची भावना असली पाहिजे. जेव्हा कर्मामध्ये निस्वार्थ भाव असतो तेव्हा ते कर्म भक्तीचे रूप धारण करते. जीवनातील उदाहरण जर म्हटले तर एखादा उद्योगपती आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार, बोनस आणि आदर देतो. तो हे केवळ व्यवसायासाठी नव्हे तर ही देवाने दिलेल्या लोकांची सेवा आहे या भावनेने करतो. त्यामुळे त्याचे सामाजिक सेवेसोबत आध्यात्मिक साधनाही बनते. दान, सेवा, तप आणि व्रते यांचे खरे मूल्य त्यांच्या मागील निस्वार्थ भावनेत आहे. ओवी क्रमांक 400. ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुणी करावे, माझी या मोहरा. याचा अर्थ भगवान सांगतात की जीवनात जी कोणतीही चांगली कर्मे स्वाभाविकपणे घडतील ती सर्व माझ्यासाठी अर्पण केल्याच्या भावनेने कर. काम लहान असो किंवा मोठे, प्रत्येक कृती ईश्वर अर्पण झाली की ती पवित्र होते. अशा भावनेमुळे कर्माचा अहंकार आणि फळाची अपेक्षा नाहीशी होते. त्यामुळे मन शुद्ध होते आणि परमेश्वराशी नाते अधिक दृढ होते. उदाहरण जर म्हटलं तर आई रोज घरातील स्वयंपाक करते. जर ती हे माझ्या कुटुंबाच्या रूपातील देवाची सेवा आहे या भावनेने स्वयंपाक करत असेल तर तिचे रोजचे कामही पूजा बनते. प्रत्येक कर्म हे परमेश्वरा तुझ्यासाठी या भावनेने केले तर संपूर्ण जीवनच उपासना बनते. वरील ओव्यांचा जर मुख्य सार म्हटलं तर संत ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमधून अत्यंत सुंदर संदेश देतात. तो म्हणजे भगवंत वस्तूची किंमत मोजत नाही तर भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम मोजतो. प्रेमाने अर्पण केलेले एक फूल, एक पान किंवा एक थेंब पाणीही भगवानाला कल्पवृक्ष, कामधेनू, गरुड आणि स्वर्गीय वैभवापेक्षाही अधिक मौल्यवान वाटते. म्हणून भक्तीचा खरा आधार श्रीमंती नसून प्रेम, श्रद्धा आणि समर्पण आहे. संत ज्ञानोबा माऊली या ओव्यांमध्ये असंही शिकवतात की परमेश्वराला प्रेम, भक्ती आणि समर्पण याचीच अपेक्षा आहे. श्रीमंती मोठे यज्ञ किंवा महागड्या वस्तूंनी नव्हे तर निर्मळ अंतःकरणाने देव प्रसन्न होतो. तसेच जीवनातील प्रत्येक कृती ईश्वर अर्पण या भावनेने केली तर साधे दैनंदिन जीवनही परमसाधना बनते. माऊली यापुढेही असं सांगतात की फक्त पूजा किंवा जपच भक्ती नाही. योग्य ठिकाणी दान देणे, प्रामाणिकपणे काम करणे, इतरांची सेवा करणे, कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे आणि प्रत्येक सत्कर्म हे सर्व परमेश्वरासाठी या भावनेने केले तर तेच सर्वोच्च भक्ती ठरते. कर्म बदलण्याची गरज नाही, कर्मामागील भावना बदलण्याची गरज आहे. हाच या ओव्यांचा मुख्य संदेश आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.